लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे 2च दिवस शिल्लक राहिल्यानं आजचा रविवारचा मुहूर्त साधत सर्वच मतदारसंघात प्रचाराचा सुपर संडे आज पाहायला मिळणार आहे। त्यासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांनी त्यांचं नियोजन केलेलं असून सकाळपासूनच गल्लोगल्लीत आज गर्दी दिसून येते। विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे। त्यापूर्वी 2 दिवस आधी म्हणजेच 18 तारखेला सायंकाळी 5 वाजता प्रचार थांबवावा लागणार आहे। त्याआधी आज येणारा रविवार सुट्टीचा अखेरचा दिवस असल्यानं मतदारांना घरी भेट देण्यासाठी उमेदवार समर्थकांसह प्रचार फेरी काढणार आहेत। त्या शहरातील सर्वच प्रमुख उमेदवार समर्थकांसह प्रचार फेऱ्या काढणार असून शहरातील 4ही विधानसभा मतदारसंघात दिवसभर प्रचाराची आज धूम असणार आहे। रविवारची सुट्टी असल्यानं मतदारही घरात असल्याचं मुहूर्त साधत त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न उमेदवारांमार्फत केला जाणार असल्यानं सोसायट्यांसह जुन्या नाशकातील गर्दीच्या ठिकाणी उमेदवार एकमेकांसमोर येण्याची दाट शक्यता आहे। नाशिक पूर्व आणि पश्चिममध्ये झालेल्या काही घटनांमुळे रविवारी पोलीस खात्या आता अधिकच सतर्क राहणार असून त्या प्रचार फेऱ्यांमध्ये त्यांचं लक्ष असेल। काही उमेदवारांनी प्रचारासाठी बाईक रॅलीचं आयोजन केलंय। चौक सभांसह महिला मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यालयामध्ये देखील रात्री उशिरापर्यंत बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याद्वारेही मतदारांना साथ घातली जाणार आहे। सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असताना सर्वच राजकीय उमेदवार शोभायात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन करतील, परंतु रविवारची आजची सुट्टी सार्थकी लावत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याची संधी साधण्यासाठी आज बहुतांश भागात छोट्या शोभायात्रा उमेदवारांकडून काढण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।